नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी आपण एक घेऊन आलो स्पेशल आणि खास विषय। लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाअंतर्गत ऊसतोड कामगारांसाठी एक ओळखपत्र देण्यात येणार आहे आणि त्या ओळखपत्रानुसार त्यांना वेगवेगळे लाभ त्याच्यामधून देण्यात येणार आहेत। मग हे योजना नेमकं आहे काय, याच्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने रजिस्टर करायचे, या संदर्भात अधिकृत माहिती कुठली आणि या संदर्भात मिळणारे लाभ कुठले, या विषयाविषयी आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। चला सर्वप्रथम मित्रांनो, महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती आपण नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा। हे सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला बोलूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत GR च्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत आणि इथं तुम्ही पाहू शकता की 6 जून 2025 या तारखेला एक GR आलेला आहे। तुम्ही पाहू शकता त्याच्याविषयी विभागाचं नाव, संकेतांक क्रमांक, GR दिनांक, अशा पद्धतीची सगळी माहिती आलेली। तर इथे सर्वप्रथम आपण PDF ओपन करून घेऊयात आणि याला क्लिक केल्याच्या नंतर इकडे समोर एक PDF ओपन झालेली आहे। तर याच्यामध्ये इथं तुम्ही पाहू शकता 6 जूनचा हा GR आहे, ज्याला की विशेष सहाय्य विभाग आणि सामाजिक न्याय विभाग यांच्याकडून आलेला हा विभाग आहे। त्यांच्याकडून आलेली ही एक योजना आहे, ज्याच्यामध्ये राज्यात, महाराष्ट्र राज्यात जे काही ऊसतोड कामगार आहेत त्यांचं एक सर्वेक्षण केलं जाणार आहे की कोण खरंच ऊसतोड कामगार आहे आणि त्यांना त्यांचं ओळखपत्र देण्यात येणार आहे, वितरित करण्यात येणार आहे। तर हे काम एजन्सी मार्फत करून घेतलं जाणार आहे। सर्वप्रथम पहा मित्रांनो, हा जो लाभ आहे तर हे विविध कल्याणकारी आणि सामाजिक सुरक्षा योजनेसाठी उद्योग, ऊर्जा आणि कामगार या विभागाच्या 13/9/2019 चा एक शासन निर्णय होता की गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करण्यात यावं म्हणून, आणि तो स्थापन करण्यात आला असून 24/2/2020 यांचा परत एक GR आला, ज्याच्यामध्ये परत उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागानं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडे या मंडळाचं हस्तांतरण केलं आणि राज्यातल्या सर्व ऊसतोड कामगार मजुरांना, कामगारांना एक लाभ देण्याचा प्रयत्न या मंडळाच्या मार्फत केला जातोय। त्यासाठी अंदाजित 10 लाख पेक्षा जास्त लोक हे ऊसतोड कामगार आहेत महाराष्ट्रामध्ये। तर त्याच्यासाठी त्यांना ग्रामीण भागात राहणाऱ्या ऊसतोड कामगारांना जे मूळ गाव आहे त्यांचं, तर त्यांच्यापासून 6 महिने स्थलांतर होऊन ऊसतोड काम करावं लागतं आणि तिथं त्यांना जाऊन ऊसतोड काम जे करायचं आहे तर त्याच्यासाठी त्यांना गव्हर्नमेंटने काही योजना देण्यात याव्यात म्हणून ह्या मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे। त्यासाठी सर्वप्रथम या GR नुसार गव्हर्नमेंट एक एजन्सी स्थापन करणार आहे। इथं तुम्हाला दिसू शकतं की त्यांना सांगितलं की शासन निर्णयानुसार राज्यातले जे ऊसतोड कामगार आहेत यांचं सर्वेक्षण करण्यासाठी एक एजन्सीची स्थापना करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। आणि ती एजन्सी काय करणार आहे की जे ऍक्च्युअल ऊसतोड कामगार आहेत त्याचं सर्वेक्षण करणार आहे आणि सर्वेक्षण झाल्याच्या नंतर त्यांना एक ओळखपत्र वितरित करणार आहे। आणि या ओळखपत्र वितरित केल्याच्या नंतर ज्या काही गव्हर्नमेंटच्या योजना यांच्यासाठी एक सेपरेट राखीव योजना देण्यात येणार आहे, जसं की बांधकाम कामगारासाठी योजना होत्या तशाच त्याच धर्तीवर काही ऊसतोड कामगारासाठी योजना देण्यात येणार आहेत। तर याच्यामध्ये जे ऊसतोड कामगार आहेत त्यांची नोंदणी करण्यासाठी एक प्रणाली, निविदा काढलेली आहे। त्याच्यानुसार मेसर्स स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर हे एक त्यांची ऑनलाईन प्रणाली डेव्हलप करतील, वेबसाईट डेव्हलप करतील आणि त्याचं सर्वेक्षण करून त्या मजुरांची अगोदर माहिती घेतील आणि एकूण महाराष्ट्रात किती मजूर आहेत, त्यासाठी कुठल्या पायाभूत योजना देण्याची गरज आहे याच्यावर चर्चा करतील आणि नंतर योजना लागू करतील। आता या सेवेच्या तपशीलमध्ये ऊसतोड कामगाराचं सर्वेक्षण करून त्यांना ओळखपत्र देणं हे प्रामुख्याने याचा मेन उद्देश आहे। त्याच्यामध्ये अंदाजित संख्या 12,50,000 आहे आणि इथं एकूण त्यांना खर्च जो आहे तर इथे एक आकडा त्यांना दिलेला आहे 21,98,00,000चा। आणि याच्यामध्ये या मंडळाच्या शर्ती आणि अटीनुसार त्यांना ठरवून दिलेलं ओळखपत्र आणि सर्वेक्षण करून ओळखपत्र जारी करणे, त्याचबरोबर त्यांचं जे गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळ पुणे यांना आदेश जो दिलाय तसं पुरवठाधारक जे असतील त्यांना तात्काळ त्याचा पुरवठा आदेश द्यायचा आहे। आणि
त्याचबरोबर एक आयडेंटिटी कार्डचं सॅम्पल सुद्धा वरती द्यायचं आहे आणि ही सगळी माहिती स्टोअर करण्यासाठी एक सॉफ्टवेअर डेव्हलप करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर 12,50,000 व्यक्तीचं सर्वेक्षण करणं गरजेचं आहे आणि त्यांना मंडळाने ठरवून दिलेल्या ज्या योजना आहेत त्याचे लाभ त्यांना त्यांच्या ओळखपत्रानुसार देण्यात यावे असं गव्हर्नमेंट हा GR काढलेला आहे. त्याचबरोबर हे 8 दिवसाच्या आत करायचं आहे असं त्यांना सांगितलेलं आहे एजन्सीला आणि एजन्सी मग ह्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी डेव्हलप करेल आणि डेव्हलप झाल्याच्या नंतर ऊसतोड कामगाराचं जे आहे सर्वेक्षण करेल आणि ओळखपत्र वितरित करेल. आणि याच्यानंतर आता ह्याची जी आपल्याला तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की आता याच्यासाठी आपल्याला ऍप्लिकेशन कुठं करायचं, कसं करायचं आणि कोणते लाभ भेटणार आहे. तर आता सर्वप्रथम पहा की हे मंडळाच्या सुरुवातीला सर्वेक्षण चालू होईल, सर्वेक्षण झाल्याच्या नंतर ओळखपत्र वितरित होईल आणि त्यानंतर मग आपली जी लोकसंख्या आहे ऊसतोड कामगाराची त्याच्यानुसार योजना तयार होतील आणि त्यानंतर लाभ मिळेल. तर ह्या योजनेच्या आणि लाभाच्या माहितीसाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्याच्या नंतर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.